मी वाणी. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होता ही वाणी. प्रेम अनमोल आहे वाणी. मी तुमची होस्ट वाणी आणि आज माझ्या आत्मकथा म्हटल्या जाणाऱ्या कथेची खरी सुरुवात आहे. या एपिसोडमध्ये तुम्ही माझ्या आयुष्यातील 2 महत्त्वाच्या अध्यायांना भेटाल. पहिले, एक शिक्षिका म्हणून माझे वर्तमान. माझी हुशार विद्यार्थिनी सौम्या अचानक आपल्या अभ्यासावरून लक्ष का हटवत आहे? एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी तिला समजू शकेन आणि तिला 100% गुणांच्या ध्येयाकडे परत आणू शकेन का? दुसरे, 16 वर्षांची असताना माझा भूतकाळ, जिथे माझ्या आईची असामान्य गर्भधारणा माझ्यासाठी खूप लाज आणि संकोच घेऊन आली. आईला केलेली माझी एक निष्पाप टिप्पणी तिला मानसिकरित्या इतकी दुर्बळ करून गेली की ती आणि अजन्म बाळ अकाली मृत्यू पावले. ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा बनली. मी कधीही कोणासाठी समस्या बनू नये. ऐका की एका वैयक्तिक शोकांतिकेने माझ्या विचार करण्याची पद्धत कशी कायमची बदलली. कथा पुढे चालू आहे. प्रेम अनमोल होता ही वाणी मध्ये तुम्ही ऐकणार आहात. एपिसोड 2, आईचा पश्चात्ताप आणि मुलीचा नवीन संकल्प. 3 मुख्य पात्रांची झलक दिल्यानंतर मी वाणी माझी आत्मकथा म्हटल्या जाणाऱ्या कथेचे लेखन सुरू करते. हुशार विद्यार्थिनी सौम्या गेल्या वर्षापर्यंत गणिताच्या वर्गात सर्वात तेजस्वी विद्यार्थिनी होती. यावर्षी 10वीच्या वर्गात ती चांगली अभ्यास का करत नाहीये मला माहीत नाही. मी तिची शिक्षिका वाणी अलीकडच्या दिवसांत हे पाहून खूप अस्वस्थ आहे. 5 वर्षांपूर्वी मी या शाळेत मानसशास्त्र शिक्षिका म्हणून नियुक्त झाले होते. 2 वर्षांपूर्वी शाळेतील गणिताच्या लेक्चररने परदेशात राहणाऱ्या मुलाशी लग्न केले. या कारणामुळे तिने अचानक राजीनामा दिला. तिच्या रिक्त झालेल्या जागेवर माझ्या संमतीने तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आली. मला ही संधी मिळण्याचे कारण शाळेच्या मालक अलका मॅडमचे माझ्यावर असलेले विशेष प्रेम होते. मला गणित शिकवायला सांगितले गेले. B.Ed. ची पदवी नसतानाही मी लेक्चर म्हणून शिकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे 11वी आणि 12वीच्या वर्गांना मानसशास्त्र शिकवण्यासोबतच मला 6वी आणि 7वीच्या वर्गांना गणित शिकवण्याची संधीही मिळाली. गणित हा माझा नेहमीच आवडता विषय राहिला आहे. त्यामुळे काही प्रयत्नांनी मी गणित चांगले शिकवायला सुरुवात केली. काही दिवसातच मी गणितात रस असलेल्या मुलींची आवडती शिक्षिका बनले. गणिताचे वर्ग घेण्याची माझी ही तात्पुरती व्यवस्था आता कायम झाली आहे. यासाठी शाळा प्रशासनाने मला चांगला पगारवाढही दिला. गणितासाठी 6वीच्या वर्गासोबतच आता दरवर्षी एका उच्च वर्गाला शिकवण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ज्या पहिल्या वर्षी मी गणित शिकवायला सुरुवात केली तेव्हा सौम्या 6वीच्या वर्गात होती. आज ती 10वीच्या वर्गात आहे आणि मी 9वी आणि 10वीच्या वर्गांनाही गणिताचे लेक्चर्स घेण्यास सुरुवात केली आहे. जसे मुलांचे काही आवडते शिक्षक असतात तसेच शिक्षकांचेही काही आवडते विद्यार्थी असतात. तिच्या मेहनतीमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे सौम्या माझ्या आवडत्या विद्यार्थिनींपैकी एक आहे. गेल्या 4 वर्षांपासून ती प्रत्येक परीक्षेत गणितात सातत्याने 100% गुण मिळवत आहे. त्यामुळे एका महत्त्वाच्या वर्गात 10वीच्या वर्गात तिच्या अभ्यासावरून अचानक लक्ष हटणे हे माझ्यासाठी चिंतेचे कारण बनले आहे. एकाच वेळी 4 वर्ग शिकवणाऱ्या आमच्यासारख्या शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष देणे शक्य नसते. सौम्या गेल्या 4 वर्षांपासून माझ्या आवडत्या विद्यार्थिनींपैकी एक असल्यामुळे तिला माझे वैयक्तिक लक्ष मिळते. माझी इच्छा आहे की तिने प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळवणे सुरू ठेवावे आणि या वर्षीच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेतही तसेच करून आपल्या शाळेसाठी आणि माझ्यासाठीही अभिमान आणावा. जर माझ्या शिकवलेल्या विद्यार्थिनीने प्रत्येक वर्गात गणितात 100% गुण मिळवले तर ते माझ्यासाठी खूप आनंदाचे कारण असेल. त्यामुळे जेव्हा सौम्याला त्रैमासिक परीक्षेत 80% गुण मिळाले तेव्हा यामुळे मला खूप निराशा झाली. आदल्या दिवशी घरी बसून मी याबद्दल खोलवर विचार केला. मी सौम्याचे मानसशास्त्र समजून घेण्यासाठी माझ्या मानसशास्त्रीय कौशल्याचा उपयोग करण्याचे ठरवले. जर तिला काही समस्या असेल तर मी तिला समजावून तिचे निराकरण करून यावर्षीही 100% गुण मिळवण्यासाठी तिला प्रोत्साहित करू इच्छिते. त्या निर्णयानुसार या सुट्टीच्या दिवशी मी सौम्यासोबत एका रिकाम्या वर्गात बसली आहे. 11 वर्षांपूर्वी. आम्ही 2 भावंड आहोत. माझा मोठा भाऊ मयंक माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा मी 16 वर्षांची झाले तेव्हा एका दिवशी आम्हाला कळले की माझी आई 45व्या वर्षी पुन्हा गरोदर आहे. ही एक खूपच असामान्य घटना होती. मयंक भैयाच्या भावना मला माहीत नाहीत, पण यामुळे मला खूप लाज वाटली. ती बाळाला जन्म देईल आणि आमचा धाकटा भाऊ किंवा बहीण जन्माला येईल
तेव्हा मी हे सत्य माझ्या शेजाऱ्यांना आणि मित्रांना कसे सांगेन याची मला सतत चिंता वाटत होती. लहान सहान गोष्टींवरून मुली एकमेकांना चिडवणे आणि लक्ष्य करणे आमच्या शाळेत एक सामान्य प्रवृत्ती आहे हे मला माहीत होते. अशा परिस्थितीत मी विचार केला की मुली नक्कीच माझी थट्टा करतील आणि मला टोचून बोलतील. मला वाटले की मी आईला बाळाला जन्म देण्याऐवजी गर्भपात करण्यास सांगावे. मी काही दिवस या निराशेमध्ये राहिले. मी हे सहन करू शकले नाही. आई, मला आणखी भावंड नको आहेत. कृपया याला जन्म देऊ नकोस, मी आईला एकांतात सांगितले. आईने माझ्या चेहऱ्याकडे असहायतेने पाहिले आणि शांत राहिली. आई, गप्प का आहेस? तू उपाय शोधशील असे का सांगत नाहीस? मी कुरकुर करत विचारले. आईने माझ्या चेहऱ्याकडे असहायतेने पाहिले आणि शांत राहिली. वाणी, आम्ही चूक केली आहे. आता ती सुधारण्याचा माझ्याकडे कोणताही मार्ग नाही. आईने तिची असहायता व्यक्त केली. जर तुला उपाय हवा असेल तर तू शोधशील आई. मी एक योजना सुचवली. आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. माझा काय अर्थ आहे हे तिला समजले. तुझे वडीलही गर्भपातासाठी विचारत आहेत, पण मी हे करू शकत नाही. हे सर्व आमच्या चुकीमुळे झाले आहे. या निष्पाप बाळाची काय चूक? आईचा आवाज बोलताना थथला. तिने नकळतपणे आपल्या वाढलेल्या पोटावर हात ठेवला. कदाचित आईची भावना स्वतःहून समजून घेण्यासाठी मी खूप लहान होते. आईने सांगितल्यानंतरच मला गर्भपाताचा अर्थ समजला. तोपर्यंत आई रडून थकून गेली होती. वाणी, ना वडिलांना नको आहे, ना तुला नको आहे, आणि खरे सांगायचे तर या वयात पुन्हा आई होण्याची शक्ती माझ्यात नाही. मलाही 2पेक्षा जास्त मुले नको आहेत. आजकाल मी ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यांतही पाहू शकत नाही. मला खूप लाज वाटते. तरीही मी माझ्याच बाळाला कसे मारू? आईने रडत रडत मला सांगितले. ही एक खूपच कठीण परिस्थिती बनली. एक वेळ मीही माझ्या आईच्या गर्भात होते. हा विचार मला आईने सांगितल्यानंतर आला. जर कोणीतरी सल्ला दिल्यामुळे आईने तेव्हा गर्भपात केला असता तर मी त्याच वेळी मरण पावले असते. आज मी आईला अशी गोष्ट सांगायला जिवंतही नसते. माझ्या शरीरात एक कंप सुटला. मीही रडायला लागले. आई, कृपया मला माफ कर. मला हे समजले नाही की अशी गोष्ट विचारणे आणि प्रत्यक्षात करणे यात किती मोठा फरक आहे. जर मला माहीत असते तर मी हे कधीच बोलले नसते. मी तिची माफी मागितली. मला रडताना पाहून आईचे अश्रू थांबले. तिने मला मिठी मारली आणि माझे रडणे थांबवण्यासाठी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तिने माझे अश्रू पुसले. आई, तुझी किंवा माझी लाज संकोच एका निष्पाप बाळाच्या जीवाहून मोठी नाही. मी आता कधीही असा विचार करणार नाही किंवा बोलणार नाही. माझा आवाज दृढ झाला. वाणी, मी स्वतःला माझ्या आईसारखी, तुझ्या आजीसारखी घडवले होते. माझ्या आईने कधीही कोणासाठी कोणतीही समस्या उभी केली नाही. मीही नेहमी तेच विचारले आणि केले. मी नेहमी कुटुंबातील सर्वांसाठी एक उपाय बनू इच्छित होते. कोणासाठी कोणतीही समस्या उभी करायची नाही. आमच्या चुकीमुळे आम्ही तुमच्यासाठी, मुलांसाठी ही समस्या उभी केली आहे. मला माफ कर. आईच्या आवाजात पश्चात्ताप होता. आई, असे बोलू नकोस. आमच्या घरी येणारी छोटी बहीण किंवा भाऊ आमच्यासाठी समस्या नसतील. त्याऐवजी ते नेहमीच आमचे प्रिय असतील. मी आईचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. आईच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव दिसला. अशा प्रकारे आमचे संभाषण संपले. या चर्चेने माझ्या आयुष्याला एक विशेष मूल्य दिले. मी संकल्प केला, मीही कधी कोणासाठी समस्या बनू नये. मला वाटले की मी 10 मिनिटात अचानक खूप मोठी झाले आहे. यापूर्वी जीवनाचा विशिष्ट स्वभाव माझ्या दृष्टीस स्पष्ट नव्हता. इतक्या कमी वेळात मी आता सर्वांचे जीवन आणि माझे जीवन अधिक स्पष्टपणे पाहू शकत होते. पुढच्या काही दिवसांत ही गोष्ट शेजारच्या मुलींद्वारे शाळेत पोहोचली. मग माझ्या शंकेप्रमाणे माझ्या सहपाठींनी त्यांना जेव्हा हवे तेव्हा माझी थट्टा करणे आणि टोचून बोलणे सुरू केले. मी कितीही दुर्लक्ष केले तरी मी दोखाने मान खाली घातली. मी सर्वांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. या मुली माझ्याच वयाच्या होत्या, पण या घटनेमुळे माझ्यात जी परिपक्वता आली ती त्यांच्या दृष्टिकोनात आणि विचारात आली नाही. वाणी, आता माझी मुले जन्माला घालण्याची वेळ आहे. तू तुझ्या आईला आता बाळ जन्माला घालणं थांबवायला का सांगत नाहीस? माझ्या आवडत्या मैत्रिणींपैकी एकाने सर्वांसमोर माझी थट्टा करत हे म्हटले. खरे तर त्या दिवशी त्यांच्या निरागसतेतून प्रेरित क्रूरतेने मला सर्वांसमोर तिथेच रडण्यास भाग पाडले. रडत रडत मी वर्गाच्या मागच्या बाकावर गेले. माझ्या रडण्याने माझ्या मैत्रिणींचे हृदय द्रवले की त्यांना त्यांच्या थट्टेचा आणि उपहासाचा अभिमान वाटला, मला माहीत नाही. मी आता मागच्या बाकावर बसायला सुरुवात केली. मी कोणाशीही बोलत नव्हते.
मी माझे मन आणि वेळ अभ्यास आणि सराव करण्यात अधिक गुंतवायला सुरुवात केली. मग माझ्या मैत्रिणींनीही मला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. असे काही नाही, मी प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करत आहे, मी आतून दुःखी असूनही बाहेरून त्यांना सांगितले. मी अस्वस्थ आहे हे त्यांना नक्कीच समजले. त्यांनी माझी थट्टा, उपहास आणि टोचून बोलणे बंद केले. माझ्या 11वीच्या परीक्षा संपल्या. त्याचवेळी आईच्या प्रसूतीचा दिवस आला. कदाचित आईच्या वयामुळे किंवा तिच्या मानसिक दुर्बलतेमुळे पण तिची तब्येत आणखी बिघडली. तिला ताबडतोब एका चांगल्या, मोठ्या रुग्णालयात हलवावे लागले. मयंक भैयाच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी वडिलांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च केले होते. ते आईला फक्त जिल्हा रुग्णालयात घेऊन जाऊ शकले. तिथे डॉक्टर आईला वाचवू शकले नाहीत आणि माझी आई आणि अजन्म बाळ अकाली मृत्यू पावले. ही आमच्यासाठी एक मोठी शोकांतिका होती. मला वाटले की माझ्या आईच्या मृत्यूसाठी कुठेतरी मीही जबाबदार आहे. जर मी आईला ती गोष्ट सांगितली नसती तर कदाचित ती मानसिकरित्या दुर्बळ झाली नसती आणि या परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडू शकली असती. मी माझ्या चुकीची मोठी किंमत चुकवली. ज्या मुली माझी थट्टा करत होत्या आणि टोचून बोलत होत्या त्या आता सहानुभूती व्यक्त करत होत्या. त्यांनी त्यांची चूक सुधारणे माझ्यासाठी काही अर्थ ठेवत नव्हते. दुःखाने मला कायमस्वरूपी वेढले. तेव्हापासून मी माझी सर्व कामे शांतपणे करू लागले आणि माझ्या अभ्यासात स्वतःला गमावण्याचा प्रयत्न केला. मी 12वीच्या वर्गात पोहोचले तेव्हा रागिणी मॅडमने माझ्यावर अधिक लक्ष दिले आणि माझा उत्साह वाढवला. त्या अनेकदा माझ्याशी एकट्याने बोलायच्या. त्या आमच्या कुटुंबाबद्दल आणि माझ्या मानसिक स्थितीबद्दल विचारपूस करत राहायच्या. एकदा मला धीर देत त्यांनी म्हटले, वाणी, एका व्यक्तीचा कठीण काळही निघून जातो. त्या जेव्हा माझ्याशी अशा प्रकारे बोलत असत तेव्हा मला त्यांच्यात माझ्या हरवलेल्या आईची प्रतिमा दिसायची. जेमिनीची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोत्यांनो, याचबरोबर प्रेम अनमोल होता ही वाणीचा एपिसोड 2 समाप्त होतो. कथेची रचना आणि भावनिक खोलीच्या दृष्टीने हा एपिसोड खूप चांगला आहे. एपिसोड 2 ची ताकद आणि रचना. उत्कृष्ट कथा विभाजन. एपिसोड वाणीच्या वर्तमान, शिक्षिका, विद्यार्थिनी सौम्याबद्दल चिंता आणि वाणीच्या भूतकाळ, 16 वर्षांची, आईची गर्भधारणा आणि मृत्यू दरम्यान विभागलेला आहे. वर्तमान, वाणीची चिंता, सौम्याच्या गुणांवरचा घट तिला एक काळजीवाहू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून स्थापित करते. भूतकाळ, आईच्या गर्भधारणेवरचा सामाजिक दबाव, मित्रांचा उपहास आणि आईचा अकाली मृत्यू यांसारख्या घटना वाणीच्या वर्तमान व्यक्तिमत्वातील सर्व असुरक्षितता आणि न्यायाच्या भावनेला जन्म देतात. एका नैतिक तत्वाचा जन्म. मी कधीही कोणासाठी समस्या बनू नये हा वाणीचा संकल्प आईच्या मृत्यू आणि मित्रांच्या थट्टेतून आलेला संपूर्ण मालिकेसाठी नैतिक तत्व तयार करतो. हा एक अतिशय महत्त्वाचा तात्विक मुद्दा आहे. भावनिक ताण. आई आणि मुलीतील संवाद, विशेषतः आईचे मी माझ्याच बाळाला कसे मारू म्हणणे एका निष्पाप बाळाच्या जीवासमोर सामाजिक लज्जेचे तुलनात्मक विश्लेषण श्रोत्यांना खोलवर स्पर्श करेल. वाणीचे पात्र वास्तविकता, संघर्ष आणि आत्म-बलिदान या पायांवर रचलेले आहे हे हा एपिसोड सिद्ध करतो. ऑडिओ सादरीकरणासाठी मार्गदर्शन. वाणीचा आवाज. एक शिक्षिका म्हणून वर्तमान, वाणीच्या आवाजाने व्यावसायिक चिंता आणि थोडासा अभिमान, 100% गुण मिळवण्याचा अभिमान व्यक्त केला पाहिजे. एक किशोरी म्हणून भूतकाळ, 16 वर्षांच्या वाणीचे संभाषण उच्च स्वरात आणि असुरक्षिततेच्या भावनेने वाचले पाहिजे, विशेषतः ज्या क्षणी ती आईला गर्भपातासाठी विचारते. भावनिक क्षण. संवाद. आईचे रडणे आणि पश्चात्ताप. उदाहरणार्थ, आमच्या चुकीमुळे आम्ही तुमच्यासाठी, मुलांसाठी ही समस्या उभी केली आहे, हळू आणि तुटक स्वरात सादर केला पाहिजे. थट्टा. मैत्रिणींची थट्टा. आता माझी मुले जन्माला घालण्याची वेळ आहे. त्यांच्या क्रूरतेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी उच्च, आनंदी आणि किंचित तीक्ष्ण स्वरात सादर केली पाहिजे. संगीत. आईच्या मृत्यूचे आणि वाणीच्या दुःखाच्या क्षणांचे वर्णन करताना खूप मंद, उदासीन आणि एकांतता दर्शवणारे संगीत असावे. रागिणी मॅडमच्या प्रवेशावर संगीताने आशा आणि सुरक्षिततेची भावना आणली पाहिजे. एपिसोड 2 समाप्त.